आहेत आपल्या समेत पहिलवान एक नंबर झालाय. सर्जेचा बरेच दिवसाची प्रेक्षकांची प्रतीक्षा होती. तुम्ही पण वाट बघत होता केव्हा एकदा गुलाल होतोय, पण सर्जन प्रथम क्रमांकच पटकावला म्हणावं लागेल. हो पटकावला. आज वाटतच होतं ज्या दिवशी गुलाल मिळायचा असेल त्या दिवशी कसाही परमेश्वर गुलाल देतो. आज मिळाला. किती इच्छा होती, कारण बरेच दिवस झाले, किती दिवस झाले प्रतीक्षा होती की एक महिना झालं, महिनाभर आपण आपल्याकडे येऊन महिना झालं होतं. महिन्यात झाला गुलाल. मला वाटते सुरुवातीच्या पहिले 2-3 मैदान ज्यावेळेस घेतलेले त्यावेळेस गुलालात होता. पहिल्यांदा 3-4 मैदान गुलालच होता. पण अचानक काय झालं की बाबा गुलाल हे झालं, म्हणजे काय नेमकं काय होतं आता ते निवांत घ्या बाईट, कारण आता मी उत्तर त्याला देऊ शकत नाही का, तर त्याला लय मोठा विषय सगळं. तरी माझं काय म्हणणं आहे की प्रत्येकाचे मत वेगळी होती त्या विषयावर. सर्जाला गुलाल होत नव्हता, नियोजन जमत नाही किंवा गुलाल जमत नाही, असे प्रत्येकाचे विचार वेगळे होते. एवढाच विषय होता, बाकी काय नव्हता. पण आम्हाला माहित होतं आम्ही मनापासून नियोजन परफेक्ट झालं. मला वाटतंय आज म्हणजे चेहऱ्यावर तर समाधान, सर्व काही समाधान राहणार ना. एक नंबर केलाय, समाधान केला. आणि एक प्रकारे मला वाटतंय सुट्टीला ज्यावेळेस गाडी सुटली त्यावेळेस तुम्ही म्हणजे चेहऱ्यावरती आनंद होता, फडे वगैरे तुम्ही टाकत होता. सकाळी निघताना त्याला मी गाडीत भरलं, त्यावेळेस सर्जाला कोण नव्हतं, तेव्हा मी म्हणलं होतं त्याला तिथं की बाळा आज आपल्याला गुलाल गरजेचं आहे, तू काय बिकन गाड्या पण गुलाल आज घे. पण सर्जेचं एवढं वैशिष्ट्य जाणवतं ज्यावेळेस त्याच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होतो. म्हणजे असं वाटतं की माणसं म्हणतात की बाबा सर्जा कमी पळायला लागलाय, काय झालं, त्यावेळेस तो त्याच ताकदीने उठून पळतो. सर्जा कमी कधीच पळला नाही, माझ्याकडे आल्या उलटा जास्त पळायला लागलाय तो. पण त्याला बैल पुरत नव्हती, कमी पडत होती तोंडाला. ज्या दिवशी बैल पुरणार त्या दिवशी एकच नंबर करायचा सर्जाने. मी त्याला सांभाळतो म्हणून सांगतो मी स्वतः. पहिलवान आज नियोजन कुणासोबत करण्यात आलेलं, कसं झालं नियोजन, कसं काय नियोजन आमचं? ते आमचा बाजा नाही का, त्याच्यावर रायफल आम्ही आदतला पळवलं होतं राटणीला. तिथं ते 4 नंबर केलता, म्हणून त्यांच्या गावचं मैदान होतं रायफल 51. ते म्हणले आम्हाला बैल शेट पाहिजे, आज आमच्या गावचं मैदान आहे. प्रथमच जोडी प्रथमच पडली. सेमीला काय सामना झालेला, शिवाजी ग्रुप यांचा कोणता बैल होता? जीवा होता. फायनलला प्रतिमाशी जोडी पळाली मित्रांनो. वेगाचा शेवट म्हणजे पंचम हिंद केसरी सर्जा पण येतोय बघा. फायनल नंतर ज्यावेळेस प्रथम क्रमांक करतो एक वेगळाच डौल असतो त्याचा, म्हणजे असतो ना, 100% असणार ना. माझ्यापेक्षा या गावकऱ्यांची ही ग्रामस्थ मंडळी त्यांचं पण मी आभार मानतो, कारण त्यांची पण खूप इच्छा होती सर्जासाठी की सर्जा आज गुलालात राहावा. पण सर्जांनी त्यांच्या अपेक्षांना 100% यश ही दिलंय. एक प्रकारे मला वाटते ज्यावेळेस गुलाल नसतोय त्यावेळेस असं मन कुठंतरी खात असते आपल्याला की बाबा काय होते, रखड न होतं, म्हणजे असं झोप वगैरे लागत होती का, म्हणजे कसं काय? झोप नाही, चैन पडत नाही. माझं अजून सुद्धा डोकं दुखतंय, सकाळपासून माझं डोकं दुखतंय. शेवट कसं होतं, आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो गुलाल राहण्याचे, पण तिथं काही अडचणी किंवा काही गणित चुकतात, तिथं गुलाल जातो. त्या टेन्शन मध्ये माझं लय डोकं दुखतंय आता सुद्धा. या संघर्षाचा काळ होता महिनाभर, बरीचशी प्रतीक्षा केली, काय काय शिकायला मिळालं यातून? भरपूर शिकलं, लय शिकलं. आता ते सांगण्यासारखं नाहीये, लय शिकलं. तर ठळक मुद्दे सांगा की बाबा काय शिकायला मिळालं. शिकलंय बऱ्यापैकी, तर अनुभव चांगले, कुणाबद्दलच काय आपल्याला बोलायचं नाही, पण बऱ्यापैकी चांगलं. दादा आजचा विजय भरपूर मोठा आहे, तुम्ही शब्दामध्ये सांगू शकत नाही, परंतु संपूर्ण पारंपरिक एकदम जुनं मैदान आहे शिरंब्याचं, म्हणून खास मी आलो होतो, ह्याच्यासाठी आलो होतो पारंपरिक मैदान. आणि मला वाटतं उशीर आलेल तुम्ही? एवढं काही सकाळी लवकर नव्हता आला? उशीर झाला दादा. तरी या महिन्याच्या काळामध्ये पाहिलं असेल तुम्ही बाबा कुठं कमी पडतोय, काय होतंय नेमकं? ऍक्च्युली खरं सांग का, म्हणजे स्वतःच्या बैलाचं वाईट सिरियस मध्ये की सर्जा कधीच कमी पडला नाही कुणाला. आम्हाला जाणवतं त्याला उलटा तळ कमी होता, तळ वाढलाय त्याचा. तर सर्जा जेवढा पुढचा बैल पळेल त्यापेक्षा जास्त पळतो. मग आम्ही तर 100% प्रयत्न केले पळणारी बैल घालायचं, पण ते आता शेवट त्याला कमीच पडत होती. मग आता ती तो काय विचार करून पळतोय आम्हाला माहित नाही. बरोबर. मग आम्ही त्याला घरातल्या पोरासारखा मी जपतो आज सुद्धा, म्हणजे माझ्या धावणीच्या सगळ्या बैलांना मी तसाच जपतो.
कसा आनंद आहे आज? संपूर्ण ग्रुपचा वेगळाच आनंद आहे, एक असं वेगळं 100%. म्हणजे उत्साह कारण निर्माण झाला group संपूर्ण वर टीम. शेवट माझ्या म्हणजे जी चर्चा चालल्या होत्या ती माझ्या पण ग्रुपवर बी हा. चालणार, त्यामुळे सगळ्यांनाच अनुभव- उत्तर आनंद म्हणजे तर- झालेच म्हणावं लागेल सर्जा. आता झालेच म्हणावं लागेल. तरी एक प्रकारे ज्या पद्धतीने आज स्पीड लागलं, प्रत्येक अड्ड्यात पळत असते, आज जरा वेगळं पेन दिसलं जरा. म्हणजे नाही, काय होतं- सर्जन तुम्ही सकाळी बोललेला ते ऐकलं सर्जन, ऐकलं 100% म्हणतात ना पाळीव जनावरांना 100% सगळं ऐकलं, त्याला कळलं की ऐकलं, त्याला मी आपलं सहज म्हणलं हा. होतं बाळा आज आपल्याला गुलाल लय गरजेचं आहे, तू काय पण कर आज. झालं, यश झालं, प्राप्त लय- झालं म्हणावं लागेल. हो, 100%. आता भवितव्यामध्ये कसं नियोजन असणार आहे दादा? तर चालू कसं आता बघू नियोजन काय. मैदान पडतील तसं, म्हणजे किती दिवसाची गॅप नंतर पळवणार वगैरे कसं काय? नाही तसं नाही, जेव्हा फ्रेश वाटतो ना तेव्हा मी काढतो. कारण काल तो जो वशिंडा इतक्या 4 पाय उड्या मारत होता वर हवेत. म्हणजे एवढं त्याचं ज्यावेळेस तापट स्वभाव होतं त्यावेळेस समजून जायचं की त्याला आठवण- त्याचं माणसं म्हणतात तापट आहे, पण त्यासारखा हुशार आणि गुणी बैल नाही कोण, असं मी म्हणतो. हा. कारण लय शहाणा बैल आहे, लय शहाणा. त्या घरी तर इतका शहाणा आहे ना की काय मापच नाही आता. इद्रा त्याचं नाव पडलंय, पण नाही तो तसा. आता कधीतरी एखादा करतो चिडला माणूस सुद्धा करतो तो, तर जनावर आहे 100% की ते लय गुणी आहे. दादा आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद, आणि नक्कीच आपला सर्जा इथून पुढे पण नाव